निलेश चव्हाणनेही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचं समोर आलंय। स्पाय कॅमेऱ्यानं पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे। पत्नीच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी निलेशवर 2019ला गुन्हा दाखल झाला। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवरही गुन्हा दाखल झालाय। 3 जून 2018ला निलेश चव्हाणचं लग्न झालं। जानेवारी 2019 मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरूममधील फॅनला काहीतरी अडकल्याचा संशय आला। याबद्दल निलेशच्या पत्नीने त्याला विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। फेब्रुवारीतही निलेशच्या पत्नीला घरातील एसीला काहीतरी संशयास्पद अडकल्याचा संशय आला। त्यावेळी सुद्धा निलेशनं पत्नीला उडवाउडवीची उत्तरं दिली। यानंतर निलेशच्या पत्नीला त्याच्या लॅपटॉपमध्ये त्याच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ आढळून आले। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं निलेशच्या पत्नीच्या लक्षात आलं। यावेळी निलेशचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्या पत्नीला लॅपटॉपमध्ये आढळले। जाब विचारला असता निलेशनं चाकूने धमकावलं आणि गळा दाबल्याचा निलेशच्या पत्नीचा आरोप। निलेशच्या पत्नीने निलेशच्या आईवडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली। यानंतर निलेशच्या पत्नीचा छळ सुरू करण्यात आला। त्यानंतर अनेक महिने निलेश आणि कुटुंब तिचा छळ करत राहिले। अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला। निलेश चव्हाणच्या पत्नीच्या तक्रारीनंतर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल। निलेशचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतरही वारजे पोलिसांनी अटक केली नाही। अखेर मुंबई उच्च न्यायालयाने निलेशला अटकपूर्व जामीन दिला। निलेश हा शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती। शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा। मी या म्हणजे जे तक्रारदार आहेत तर मी त्यांच्याशी चर्चा करेल, त्यांना विचारून घेईल त्यांची काय तक्रारी आहेत। ही तक्रार माझ्याकडे नाहीये। काही बऱ्याच तक्रारी ह्या पोलीस स्टेशनला परस्पर गेलेल्या असतात, पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथून भरोसा सेलकडे जातात, त्याच्यामुळे तो आमच्याकडे तक्रारी येत नाहीत। आता ह्या तक्रारींची मी सविस्तर माहिती घेते, ज्या पोलीस स्टेशनला त्यांनी दिल्या असतील आणि पोलिसांनी का नाही कारवाई केली, तर ते कारवाई करण्यात असताना दिरंगाई का झाली, याच्यामध्ये कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पण माझ्याकडे याच्या संदर्भातली कोणतीही तक्रार नव्हती आणि जी पोलिसांकडे गेली असेल तर ती माहिती मी मागून